नमस्कार मित्रांनो, आज आहे आमचा केरळ ट्रिपचा पहिला दिवस. जर तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल केरळमध्ये आम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी फिरलो, काय मज्जा मस्ती केली किंवा आमच्यासोबत केरळ फिरायचे असेल तर आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका. ट्रिपला जायचं म्हणलं की सगळी तयारी आधीच करून ठेवलेली असते, तर मग रात्रीच भरून ठेवलेल्या बॅग घेतल्या आणि आम्ही सगळे कॉलेजवर गेलो, कारण सगळ्यांसाठी मीटिंग पॉईंट हा कॉलेज होता. संजयने नारळ फोडला आणि आम्ही निघालो. आमचा केरळ ट्रिपचा प्रवास चालू झाला. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगलीवरून आम्ही निघालो गगनबावड्याला आणि तिथून रत्नागिरीला आणि तिथून पुढे केरळ असा आमचा ठरलेला रूट होता. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही पोचलो गगनबावड्याजवळ असणाऱ्या संजयच्या फार्म हाऊसवर, कारण दुपारचं आमचं जेवण तिथेच होणार होतं. तिथे पोचल्यावर सगळ्यात पहिल्यांदा फ्रेश होऊन आम्ही खाली जंगलात फिरायला गेलो, या आशेने की कोणता तरी वन्य प्राणी जो आमच्या नजरेस येईल. पण आमचं त्यांना पाहायला जायचं टायमिंग पण चुकीचं होतं, त्यामुळे कोणीच दिसले नाही तिथे. तर तिथे सरांनी आम्हाला कसं हसायचं हे पण सांगितलं त्यांच्या योगा स्टाईलमध्ये. तुम्ही पण बघा आणि ट्राय करा. माणूस आहे तुमचा व्लॉगर, काय तरी करत असतो येडेचा आहे. ओम पण असं बोलायला लागला. म्हणलं कसं व्हायचं, हा तर माझ्या सगळ्या कांडमधला साथीदार असतोय, तर ते लोकांच्या नजरेत कांड आहेत, आमच्यासाठी एन्जॉयमेंट. बरं ते जाऊ द्या. सगळे मस्तपैकी मिनी जंगल फेरी करून आम्ही निघालो फार्म हाऊसवर. त्यानंतर मुलांनी पण मस्त असं पोट भरून जेवण केलं. फिरून आल्यामुळे भूक पण चांगलीच लागली होती आणि जेवण पण छान झालं होतं. तुम्हाला देखील 1-2 दिवसाची फॅमिली किंवा मित्रांसोबत ट्रिप प्लॅन करायची असेल तर उत्तम असा पर्याय आहे बायसन फार्म स्टे. ते तुम्हाला रेंटेड बेसवरती मिळेल, उत्तम अशा सगळ्या सोयी सुविधांसोबत. तर तिथून सगळं आवरून आम्ही परत पुढे निघालो रत्नागिरीला. मस्त असा घाटातल्या रस्त्याचा नजारा एन्जॉय करत सगळेच चांगले खुश आणि एक्सायटेड होते ट्रिपच्या जर्नीसाठी. इकडे वर्षा आणि रियाचं स्केचिंग चाललं होतं मस्तपैकी. आणि ते म्हणतात ना, सगळ्याच गोष्टी चांगल्या आणि वेळेनुसार होत असतील तर त्यात काय मजा, काही तर थ्रिल पाहिजे की. आणि आमची गाडी बंद पडली म्हणजे बेगाड झाला त्यामध्ये. आम्ही आलोय राजापूरमध्ये. आता इथली गाडी बघू शकताय, आमचं पाणी पडतंय आणि आम्ही इथं थांबलोय. हे पेट्रोल पंप आहे, या पेट्रोल पंपावर आम्ही थांबतोय. गाडीचा बिघाड झाल्यामुळं आता ट्रेनला लेट होणार आहे आम्हाला. तर संजय, तुझं काय म्हणणं आहे? बोल जरा, 2 शब्द सांग. लवकरात लवकर गाडी तयार झाली पाहिजे, आपल्याला ट्रेन पकडायची. नाही झाली तर मग आता काय तर थोडं ऍडजस्ट करायला ते पुढे बघू. सगळं प्रयत्न करून पण तिथे काही पाईपचं लिकेज थांबलं नाही, त्यामुळे आम्ही परत मेकॅनिक कडे गेलो आणि तिथे आम्हाला समजलं की गाडीचा बिघाड काही लवकर नीट होण्यासारखा नाही. एकतर आपली ट्रेन मिस होणार किंवा मग दुसरी गाडी करून रत्नागिरीऐवजी राजापूरच्या स्टेशनवरून ट्रेन पकडायला लागणार, कारण दुसरा कोणता ऑप्शन नव्हता आमच्याकडे. दुसरी बस येईपर्यंत आमची मस्ती चालू. माफ करा सगळ्यांनी, यांनी आयुष्यात जेवढ्या चुका केल्यात ना, दुसरी बस पण लगेच मिळाली आणि टायमिंग मध्ये आली पण. ची गाडी बिघडल्या, त्यामुळे आता दुसरी गाडी बोलवल्या आणि आता ह्या गाडीत आम्ही सामान घेऊन जाणार आहे. मग लगेच आम्ही ह्या गाडीतलं सगळं सामान बसमध्ये ठेवून घेतलं, कारण उशीर पण खूप झाला होता. तिथून आम्ही राजापूरच्या स्टेशनवरती पोचलो. तिथे संजयचे काका सगळ्यांसाठी मोदक घेऊन आले होते. कुत्राप्रेमी मुलींनी त्यांना एवढं प्रेम लावलं की ते आमच्यासोबत फोटो काढायला आले. तिथून परत बॅग्स घेतल्या आणि आम्ही निघालो प्लॅटफॉर्मकडे. तो पण खूप खाली होता, बऱ्याच पायऱ्या उतरून खाली जायचं होतं. सगळ्यांचा चांगलाच व्यायाम झाला तिथे. खाली जाऊन थांबल्यानंतर आमची ट्रेन पण थोड्याच वेळात आली आणि ट्रेन जास्त वेळ थांबणार नव्हती, 2 ते 3 मिनिटं फक्त. एवढ्या वेळात सगळ्यांना पटकन आपापलं सगळं सामान घेऊन ट्रेनमध्ये चढायचं होतं. एकमेकांची मदत करून ते पण झालं. सगळे ट्रेनमध्ये बसले आणि ट्रेन निघाली. मी ट्रेनमध्ये बसलोय आणि सरांसोबत सगळे डबे चेक करून आलो. सगळेजण बसलेत काय, तर आता इकडं बसलेत आपल्यातले बरेच जण, बघू शकताय. दिसलं काय? थोडे इथं आहेत, ते जेवण करायला सगळे व्यवस्थित सेटल झाले ट्रेनमध्ये, कारण बराच वेळ हा ट्रेनमध्ये घालवायचा होता.
जवळजवळ 20 तास. सगळ्यांनी घरून जेवण आणलं होतं, त्यामुळे त्या रात्रीचा तर आमचा जेवणाचा प्रश्न मिटला होता. जेवण झाल्यानंतर आम्ही उनो खेळत बसलो. मुलींनी काहीतरी नवीनच उनो आणले होते. त्याचे नियम समजून घेण्यातच आम्हाला जास्त टाइम गेला. इशारी या वर्षात तर काय मस्तच नियम समजावून सांगत होत्या, समजलं असेल. त्यानंतर रात्री उशिरा झोपलो. ट्रेनमधला प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे मित्रांनो. सकाळचा मस्त व्ह्यू बघा. आमची ट्रेन कोच्चिकोडीमध्ये थांबली आहे. तर इथं मी ब्रश आणला नव्हता, तर ब्रश बघायला गेलतो. इथं प्लॅटफॉर्मवर कुठंच मिळाला नाही. तर आता ते मिस्त्री तंबाखू भाजून चालू करणार आहे इथं. सोबत 2 भाजून देणार आहे मला. हे भाजून दे, मी गोपाल बारीक करून देणार आहे, मी घासणार आहे आता. गोपाल, धन्यवाद. आम्ही एर्नाकुलममध्ये उतरलो. आता स्टेशनवर उतरलोय आणि आता रेस्टरूमकडे जाऊन आज एक 2 वॉटरफॉल बघणार आहे. तर चला ते पुढच्या व्हिडिओत बघू. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गेलो ते म्हणजे जेवण करायला, कारण प्रवासात भूक पण चांगलीच लागली होती. आता साऊथमध्ये गेलोय आणि तिथलं स्पेशल केळीच्या पानावरचं जेवण ट्राय करणार नाही असं होईल का? सगळ्यांनी मस्तपैकी पोट भरून जेवण केलं आणि पुढे आम्ही एर्नाकुलमवरून मुन्नारला निघालो. हॉटेलवर जाताना आम्ही 2 वॉटरफॉल बघणार होतो. त्यातल्या एका वॉटरफॉलला तर पाणीच नव्हतं आणि दुसरा वॉटरफॉल बघून आमच्या डोळ्याची पारणीच फिटली गिराव. त्याच आठवणीसोबत पुढे आम्ही आमच्या हॉटेलकडे निघालो. वॉटरफॉल बघून मुली पण चांगल्याच खुश होत्या. बसमध्ये त्यांचा डान्स झाला, मस्त एन्जॉय केलं आणि पुढे आम्ही हॉटेलवर पोचलो. आता पोचलो इथं हॉटेलवर. तर बघू शकताय सगळे बाहेर थांबले. तिथं हे हॉटेल आहे, ग्रीन रिच. हॉटेलवर सगळी पोचले. हे बॅगा बाहेर काढायला लागले बघा. तर आता आमचं आवडून मी निघालो जेवाय. चला तुम्हाला दाखवतो इथं आमचा जेवणाचा हॉल कसा आहे. तर हे बघू शकताय. जेवणाचे मेनू वगैरे मस्त होते. पाहिजे तेवढे पोट भरून तुमच्या हाताने घेऊन खा, ही सिस्टीम होती. थोडक्यात बुफे सिस्टीम. जेवण करून जरा शतपावली करण्यासाठी आम्ही बाहेर गेलो. ची तलब बघा. जेवणानंतर सुद्धा आता ही शेअरिंग इज केअरिंग. काय हो तेजस आता बघणार आहे. आता सगळी एक एक झिप मारणार आहे. असे पिऊन टू ट्राय. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही मुन्नारमध्ये कुठे कुठे फिरलो, काय मज्जा केली ते पाहायला मिळेल. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.